नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र डॉक्टर विजय महाडिक। मागच्या आपण व्हिडिओमध्ये आयुर्वेद म्हणजे काय हे बघितलं आणि त्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगलं प्रेम दिलं। परंतु मित्रांनो, आपण प्रत्येक वेळेस आजाराची माहिती देत असतो, त्याच्याबद्दलच्या ट्रीटमेंटची माहिती देत असतो। परंतु आपण नवीनच आता भागांची मालिका चालू केली आहे की आयुर्वेदाच्या ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत की ते सामान्य लोकांना कळाव्यात याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आयुर्वेद म्हणजे काय आणि आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आयुर्वेदाबद्दल संक्षिप्त माहिती स्वरूपात किंवा थोडक्यात आयुर्वेदाबद्दल जास्तीत जास्त कशी माहिती देता येईल त्या पद्धतीने आपण प्रयत्न करणार आहोत। पहिल्यांदा ब्रह्मदेवाने आयुर्वेद आठवून प्रजापतींना तो आयुर्वेद सांगितला, दक्ष प्रजापतींना तो आयुर्वेद सांगितला आणि दक्ष प्रजापतींना आयुर्वेद व्यवस्थित शिकून तो अश्विनी कुमारांना सांगितला। अश्विनी कुमारांनी तोच आयुर्वेद व्यवस्थित इंद्राला सांगितला आणि इंद्रांनी धन्वंतरींना सांगितला। भगवान धन्वंतरींनी मागच्या व्हिडिओमध्ये जसं आपण सांगितलं की सुश्रुत आणि त्यांचे जे 6 मित्र होते की त्यांना तो शिकवला। मित्रांनो, आयुर्वेद म्हणजे काय आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं। तर थोडंसं आपण पुढे जात की आयुर्वेदामध्ये तत्व काय आहेत, आयुर्वेद कशा पद्धतीने विचार केला जातो। तर आयुर्वेदामध्ये पहिले 3 दोषाची विशेष करून ट्रीटमेंट केली जाते किंवा 3 दोषांना सम ठेवायचा प्रयत्न केला जातो। तर ते पहिले 3 दोष आहेत वात, पित्त आणि कफ। जे आपण अश्विनी कुमारांचा जो उल्लेख केला ते 2 भाऊ आहेत आणि ते 2 भाऊ देवांचे डॉक्टर होते। पांडुराजाची दुसरी पत्नी माद्री हिला आशीर्वाद दिल्यानंतर त्या माद्रीला 2 मुलं झाली, त्यांचं नाव नकुल आणि सहदेव। म्हणूनच महाभारतामध्ये नकुल आणि सहदेवाने ट्रीटमेंट केलेले दाखले आपल्याला पाहायला मिळतात। मित्रांनो, आयुर्वेदानुसार कोणताही घटक हा 5 महाभूतापासून तयार होत असतो। पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश। आप म्हणजे पाणी किंवा जल महाभूत आणि याच 5 महाभूतामध्ये जर आत्मा आला किंवा आत्मा एकत्र झाला, 5 महाभूत आणि आत्मा हे जर एकत्र फॉर्म्युला तयार झाला तर याच्यापासून पुरुष तयार होत असतो। आणि या पुरुषाला जर कुठल्याही पद्धतीचा त्रास होत असेल, कुठल्याही पद्धतीच्या जर वेदना होत असतील तर त्याला व्याधी असं म्हटलं जातं। या 5 महाभूतापासून जसं पुरुष तयार होतो तर आपल्या पृथ्वी तलावरती प्राणीमात्रा कशा पद्धतीने उत्पन्न होतात तर या संदर्भात आयुर्वेद सांगताना प्राणीमात्रा उत्पन्न होत असताना 4 प्रकारे उत्पन्न होतात। एक म्हणजे स्वेदज, दुसरं अंडज, तिसरं उद्भिज आणि चौथं जरायुज। स्वेदज म्हणजे आपल्या घामापासून निर्माण होणारे जीवजंतू, म्हणजे उवा, लिखा, टेना हे जे जीवजंतू आहेत ते घामापासून तयार होत असतात। अंडज म्हणजे अंड्यातून निघणाऱ्या जे प्राणीमात्रा आहेत तर त्यांना किंवा जे जीवजंतू आहेत त्यांना अंडज म्हटलं जातं। तर याच्यामध्ये कोंबडी, कबूतर हे जे पक्षी याच्यामध्ये येतात। उद्भिज म्हणजे जमीन फाडून बाहेर येणारे जे जीव आहेत तर त्यांना उद्भिज म्हटलं जातं। तर त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या वनस्पती येतात। आणि चौथा आणि शेवटचा प्रकार याच्यामध्ये जरायुज म्हटलं जातं। तर जरायुजमध्ये जे डायरेक्ट योनीतून बाहेर येतात तर अशा जीवजंतूंना किंवा अशा प्राणीमात्रांना जरायुज म्हटलं जातं। तर त्याच्यामध्ये आपण मनुष्य प्राणी येतो, त्याच्यामध्ये जनावरे येतात म्हणजे म्हैस, गाय, बैल अशा पद्धतीनं सगळे प्राणी हे जरायुजमध्ये येतात। तर मनुष्याला ज्यावेळेस व्याधी होतो तर तो व्याधी किती प्रकारचा असतो तर साधारणपणे 4 प्रकारचा असतो। तर आगंतुक पहिला प्रकार आहे, दुसरा प्रकार आहे शारीरिक आहे, तिसरा प्रकार मानसिक आहे आणि चौथा प्रकार हा स्वाभाविक आहे। तर पहिला जो आगंतुक प्रकार आहे म्हणजे ॲक्सिडेंट होणे, कुठल्याही कुठूनही पडल्यानंतर लागणे, मार लागणे, जखमा होणे, या प्रकाराला आगंतुक प्रकार म्हटलं जातं। शारीरिक प्रकारामध्ये कोणते व्याधी येतात की जे आपल्या आहार विहारामुळे किंवा आपण शरीरात कुठल्याही गोष्टी उत्पन्न झाल्यामुळे जे व्याधी तयार होतात तर त्यांना आपण शारीरिक व्याधी म्हणतो। तर याच्यामध्ये कुठले आजार येतात तर ताप येतो, डायबिटीस येतो, BP येतो, ते हे शारीरिक आजारामध्ये येतात। तिसरा प्रकार आहे तो म्हणजे मानसिक। मानसिक म्हणजे काय की आपल्या मनाला वेदना झाल्यानंतर जे व्याधी उत्पन्न होतात, ज्याच्यामध्ये उन्माद आहे, अपस्मार आहे म्हणजे वेड लागणं असेल किंवा चक्कर येणं असेल किंवा फिट येणं असेल, हे जे व्याधी येतात हे या मानसिक व्याधीमध्ये येतात। आणि शेवटचा सगळ्यात महत्त्वाचा प्रकार तो म्हणजे स्वाभाविक प्रकार। स्वाभाविक म्हणजे काय की जे तुम्ही तयार करत नाही, जे उत्पन्न करत नाही, जे निसर्गापासून आपल्या शरीरामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याला स्वाभाविकमध्ये म्हटलं जातं। तर याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात तर पहिली गोष्ट येतं म्हणजे भूक, तहान लागणे, झोप लागणे, म्हातारपण येणे, तरुणपण येणे, ह्या स्वाभाविक व्याधीमध्ये येतात की म्हणजे हे आपण टाळूही शकत नाही परंतु लांबवता येतं आपल्याला किंवा म्हणजे म्हातारपण तुम्हाला लांबवता येईल, मृत्यू तुम्हाला लांबवता येईल पण टाळता येणार नाही।
या व्याधींना स्वाभाविक व्याधी म्हटलं जातं. आयुर्वेदानुसार रस 6 प्रकारचे आहेत: मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. मधुर म्हणजे गोड, आम्ल म्हणजे आंबट, लवण म्हणजे खारट, तिक्त म्हणजे कडवट आणि कटू म्हणजे तिखट आणि कषाय म्हणजे तुरट. आमच्या आयुर्वेदिक विद्यार्थ्यांचा साधारणपणे BAMS पूर्ण होईपर्यंत असा गोंधळ होतो की तिक्त आणि कटू रसामध्ये बराचसा गोंधळ होतो. बऱ्याच मुलांना कटू म्हणजे कडवट असं वाटत असतं, परंतु कटू म्हणजे तिखट हा याचा अर्थ होत असतो. औषधींचे 2 प्रकार होतात, एक स्थावर आणि जंगम. या भागामध्ये आपण फक्त स्थावर की ज्याच्यामध्ये वनस्पती येतात तर त्या स्थावर भागांच्याबद्दलच किंवा त्या स्थावर प्रकाराबद्दलच माहिती घेणार आहोत. स्थावरचे पुन्हा 4 प्रकार होतात: एक वनस्पती, दुसरा वृक्ष, तिसरा विरूढ आणि चौथा औषधी. वनस्पती म्हणजे काय की ज्या झाडांना फुले न येता फळे येतात अशा झाडांना वनस्पती म्हटलं जातं. मग अशी कोणती झाडं आहेत की ज्याच्यामध्ये वड येतं, की ज्याला फूल येत नाही परंतु फळ येतं, ज्याला आपण पिपरण म्हणतो, तर त्या पिपरणीला सुद्धा फूल येत नाही परंतु फळ येतं, याला वनस्पती म्हणतात. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे वृक्ष. वृक्षामध्ये काय होतं की त्या वनस्पतीला फूल येतं आणि त्याच्यापासून फळ तयार होतं. याच्यामध्ये वांगा आहे, टोमॅटो आहे की ज्याच्यामध्ये आधी फूल येतं, शेवगा आहे की ज्याच्यामध्ये आधी फूल येतं आणि त्यानंतर त्याच्या फळाची निर्मिती होत असते. तिसरा प्रकार आहे विरूढ. सर्व प्रकारच्या वेलींना विरूढ म्हटलं जातं, जे दुसऱ्यांच्या साहाय्याने म्हणजे वाढले जातात. अशा ज्या वनस्पती आहेत म्हणजे दोडका असेल, कारला असेल की दुसऱ्या वनस्पतीच्या साहाय्याने ते स्वतः वाढतात, तर अशा वनस्पतींना विरूढ म्हटलं जातं. आणि चौथा शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे औषधी. याच्यामध्ये काय होतं की त्या वनस्पती एकदा तयार झाल्यानंतर त्यांची फळं पिकल्यानंतर त्या वनस्पती स्वतः मरून जातात. अशा वनस्पतींना औषधी म्हटलं जातं. तर याच्यामध्ये कोणत्या वनस्पती येतात तर गहू येतो, ज्वारी येतो, मका येतो, बाजरी येतो की ज्या स्वतः तयार झाल्यानंतर त्यांचा एकदा फळ लागल्यानंतर पिकल्यानंतर टोमॅटो येतं, त्याच्यामध्ये पिकून झाल्यानंतर त्या वनस्पती स्वतः मरून जातात. तर अशा वनस्पतींना औषधी असं म्हटलं जातं. धन्यवाद.